नमस्कार मंडळी, मी लीना. गेस केलंच असेल, ही पुन्हा काहीतरी घेऊन आली ना? होय, कारण दिवाळी संध्येचा कार्यक्रम झाला बाय मी मराठी सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये ऑन 9th नोव्हेंबर 2024 आणि त्या दिवशीच्या घडामोडी थोडक्यात सांगते, जास्त करणार नाही बोर. सो हॉलची चावी मिळाली होती आम्हाला संध्याकाळी पावणे 5 वाजल्यापासून आणि मग काय सगळे व्हॉलंटिअर्स कामाला लागले होते अगदी कंबर कसून. चिमुकल्यांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन अरेंज केली होती फ्रॉम 5:30 टू 6 आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्लॉट केला होता फिक्स. सांस्कृतिक कार्यक्रम चालला होता 1.5 तास आणि नेहमीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो काहीतरी खास. ह्यावर्षी अँकरिंग करताना आम्रपाली आणि आम्ही शेअर केलं होतं स्टेज. आपल्या सगळ्यांसमोर आम्ही आहोत डिफरंट पर्सनॅलिटी आणि आमची वेगळी आहे इमेज. तर कार्यक्रमाची सुरुवात झाली होती बाय मास्टर ब्लास्टर सुजॉय. त्यानंतरचा कार्यक्रम ॲज युज्युअल सगळ्यांनी केला होता एन्जॉय. तर कार्यक्रमामध्ये कुणी वाजवलं वाद्य, कुणी गायलं गाणं, तर कुणी केला डान्स आणि ह्यावर्षी 5 कपलने एकत्र नाचण्याचा सोडला नव्हता चान्स. काहींचा होता सोलो, काहींचा ग्रुप डान्स, तर काहींचा परफॉर्मन्स होता ड्युएट. स्किटमध्ये गौऱ्या आमचा झाला होता पोएट. स्पृहाच्या गाण्यावर तिच्या भाऊ शिवमनं दिलं होतं संगीत आणि गौऱ्याच्या कवितेत मुंगी चक्क आली होती लुंगीत. 2 स्किट बसवण्याचा मनोजचा हा अफलातून होता प्रयत्न आणि ह्या निमित्तानं आम्हाला मिळाले मी मराठीमध्ये खरोखर महारत्न. दुःशासन होण्याकरता वस्त्रहरणामध्ये दुःशासन होण्याकरता खरोखर कलाकारांची स्टेजवर झाली होती चढाओढ आणि सासऱ्याला इम्प्रेस करण्याकरता गौऱ्याने भलताच घेतला होता कवितेचा लोड. माय स्पेशल थँक्स टू पूजा आणि प्रियंका. नवीन किल्लेवाडीमध्ये प्रतिभावान फिमेल आर्टिस्ट आहेत यात खरंच काही नाही आहे शंका. इव्हेंट स्पॉन्सर करण्यासाठी जे होते त्यांना पण आम्ही स्टेजवर पर्सनली केलं ग्रीट आणि तोपर्यंत एव्हरीवन वॉज रेडी फॉर द फोटोशूट, जेवण, फराळ आणि फटाक्यांची ट्रीट. बक्षिसे ठेवली होती फॉर चित्रकला, रांगोळी आणि आकाशकंदील मेकिंग स्पर्धा आणि स्मार्ट कपलचे खरे मानकरी कोण असतील याचा विचार करण्यामध्ये आमचा वेळ खरंच गेला होता अर्धा. लकी ड्रॉचे विनर्स होते खरोखर लकीच आणि नेहमीप्रमाणे तुमच्याकरता पुन्हा काहीतरी नवीन घेऊन येऊ आम्ही नक्कीच. आता पुढचा कार्यक्रम तर आहेच हळदी कुंकू आणि शिवजयंती आणि माझी खात्री आहे ते पण होणार आहेत अगदी मस्त. तोपर्यंत तुम्ही राहा, हसा, खेळा आणि तब्येत ठेवा तंदुरुस्त. सो लवकरच भेटूया.